नितेश्वरा. मी आलो आहे आता चिपळूणमध्ये फिरायला. इकडे रिसॉर्ट आहे, रिलेटिव्हचंच आहे, तर तिकडे आम्ही जाणार आहे. तो आत्ता वाजले दुपारचे 4 आणि आम्ही आता फिरतो आहे. ॲक्च्युली दादा वहिनीचं नवीनच लग्न झालेलं, तर चिपळूणमध्ये आले नव्हते पाया पडायला, तर त्यासाठी आम्ही आलो आहे मम्मीच्या गावी घेऊन चिपळूणमध्ये. पहिलं आम्ही सतीवरती गेलो, तिकडे रिलेटिव्स होते, त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो वगैरे, गप्पा मारून वगैरे. आता आम्ही मुंड्यात आलो आहे. इथे पण रिलेटिव्ज आहे आणि मेन मंदिर आहे मारुती हनुमानचं, तर आम्ही आता तिकडे जाणार आहे पाया पडायला. तर हे आहे मारुती म्हणजेच हनुमानाचं मंदिर. तर इथे आम्ही आलो आहेत, तर आम्ही मस्त दर्शन वगैरे घेऊ आणि मग निघू. येस, सो मस्त वेदर आहे इकडे. संध्याकाळचे 4 वाजलेत. मस्त. हे आहे चिपळूणमधले मुंडेगाव. आता आम्ही आलो दुसऱ्या मंदिरात. हे आहे बेसिकली मुंड्यामध्ये केदारेश्वर मंदिर. हे मंदिर आहे इकडे. आम्ही आता चाललो इथे. काय कुठे आलो मम्मी आपण? आमच्या माहेरच्या देवळात. कोणतं देऊळ आहे? माझ्या माहेरी केदाराचं देऊळ. केदाराचं. माझं माहेर तळसर मुंडे. मुंडे चिपळूण. चिपळूण. माझं 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 माझं. हा रस्ता खचला आहे, त्यामुळे आपण गाडी नाही आणली एकूण, नाहीतर गाडी आली असते. बघा हे दिसते असं पडलं आहे, तर गाडी तिकडे उभी केली आम्ही. मस्त वाटतं, एकदम शांत आहे, जास्त पण किचकिच नाही, एकदम मस्त आहे. तर हे आहे श्री केदारनाथ ग्राम देवता मुंडे प्रवेशद्वार. तर आम्ही आता इकडे आलो आहे. तर हे आहे मंदिर. तर आम्ही आता पाया पडून निघालो आहे डायरेक्ट रिसॉर्टला जायला. आमची फॅमिली तर अगोदरच गेली आहे तिकडे. जेवून झाल्यानंतर मग आम्ही निघालो देवळामध्ये जायला. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस दुसरा. मस्तपैकी झोपून उठलो आहे. वाजले आता 8:15. सो मस्त वेदर आहे, चिल आहे, सन पण राईज झाला आहे. सो आज प्लॅन करतो आहे मला जिथे मी आलो आहे ती प्रॉपर्टी दाखवण्याचा, आणि मी पण थोडंफार एक्सप्लोअर करीन प्रॉपर्टी. सो दिवस सुरू करू. आम्ही इकडे यायला कालच निघालो आहे, फ्रायडे होता, आणि अर्ली मॉर्निंग निघायचा प्लॅन होता, लाईक 6 o'clock, पण निघेपर्यंत आम्हाला झाले 7:05 एक्झॅक्टली आम्ही मुंबईवरून निघालो चिपळूणला यायला. तर बाय रोडच आलो आहे, आणि एकच स्टॉप घेतला, तो पण होता नाश्त्यासाठी, आणि नेक्स्ट स्टॉप घेतला डायरेक्ट जेवणाचा, तो पण चिपळूणमध्येच, लाईक अभिषेक हॉटेल आहे इकडे, तिकडे गेलो आणि स्टार्ट केली जर्नी. दुसरा स्टॉप घेतला तो आम्ही चिपळूणमध्ये घेतला, तो होता लंचसाठी. इथे अभिषेक म्हणून एक हॉटेल आहे जो की इथे फेमस आहे, तर तिथे चालू. आणि सांगायचं तर झालं तर आम्ही व्हेज थाली घेतलेली, बिकॉज आम्हाला देवळामध्ये जायचं होतं ना, आई बाबा दादा वहिनी आणि मी. तर बाकी आमच्या फॅमिली मेंबर्सनी मस्त ताव मारला आहे, फिश थाली दॅन चिकन थाली, तर ठीक आहे. आणि नंतर मग तुम्हाला मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं, चिपळूणमध्ये गेलो, मुंडे त्यांचे रिलेटिव्स होते त्यांच्याकडे जाऊन आलो. दॅन देऊळ हनुमानचं देऊळ होतं तिकडे गेलो. दॅन केदारेश्वर होतं ते केलं. मग या प्रॉपर्टीपर्यंत यायला आम्हाला संध्याकाळचे 6:30 झाले.
फुल इव्हिनिंग होतं दॅन सनसेट होता आणि मी पण फुल ड्रेन आउट झालेलो, त्यामुळे मग व्हिडिओ काय हे केलंच नाही मी कंटिन्यू. सो बोललो नेक्स्ट डेला करलो अर्ली मॉर्निंग व्हिडिओ स्टार्ट केली आहे मी. तर मी तुम्हाला दाखवणार आहे ही प्रॉपर्टी आणि आम्ही इथे कसं एन्जॉय करणार. ॲक्च्युली आम्ही 3 दिवसासाठी आलो, लाईक फ्रायडे इव्हिनिंगपासून म्हणजे आफ्टरनूनपासून ते संडे आफ्टरनूनपर्यंत. तर एक दिवस एक्स्ट्रा घेतला आहे बिकॉज चिल आउट करायला इकडे. मग तुम्हाला दाखवतो प्रॉपर्टी कशी आहे, कसं एन्जॉय करतो आम्ही. येस, जिथे आम्ही थांबलो आहे तिथून हा असा व्ह्यू दिसतो मस्त. जी तिकडे आहे ती वैशिष्ट्यी नदी आहे आणि फुल डोंगरवाला व्ह्यू आहे. आणि ही अशी प्रॉपर्टी इकडे, इथे स्विमिंग पूल आहे, त्याच्या बाजूला छोटा स्विमिंग पूल आहे, मस्त हट्स आहे तिकडे. आणि हा एंट्रन्स आहे या प्रॉपर्टीचा. हे गार्डन एरिया आहे आणि इथे एक स्विमिंग पूल आहे मोठा. येस, तर मी तुम्हाला दाखवतो कशी आहे प्रॉपर्टी. तर ही अशी प्रॉपर्टी आहे, हा एंट्रन्स आहे प्रॉपर्टीचा. आपण आतमध्ये जाऊया, तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं काय काय. हा गेट आहे, प्रॉपर्टी आहे, इथे रूम्स अवेलेबल आहे विथ डॉर्मेटरी. राईट साईडला आहे लॉन, परत इकडे एक आहे तो स्विमिंग पूल आहे अँड इवन पण इथे पण स्विमिंग पूल आहे. इथे हट्स आहेत जसं मी वरतून दाखवलं आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला दाखवतो कसं काय आहे. हे आहे मंदिर, त्याच्यामध्ये कृष्ण भगवान. ओके, हा आहे लॉन, ठेवलेत स्टॅच्यूज. आम्ही आलो मुंबईवरून. आम्ही आलो स्टे करायला, एन्जॉय करायला. सॅटर्डे संडे. पुष्कर ॲग्रो आहे इथे. ओके, छान व्यवस्था आहे. हां व्ह्यू पण चांगला आहे हां. आणि राहण्याची उत्तम व्यवस्था, खाण्यापिण्याची सोय, मस्त एन्जॉय करू शकता. ओके, चालेल चालेल. तर बिंदास्त या. हो, नक्कीच नक्कीच. तर हा असा लॉन आहे. थोडीशी इन्फॉर्मेशन दिली बाबांनी माझ्या. तर हा आहे एक स्विमिंग पूल, इकडे छोटंसं एक पूल आहे आणि पण मोठा एक स्विमिंग पूल आहे. तिथे चेंजिंगसाठी रूम आहे अँड वरती काय आहे ते नाही माहिती, पण आम्ही आलो पुष्कर ॲग्रो फार्ममध्ये, महाराष्ट्र टुरिझम. इथून हा व्ह्यू पण खूप मस्त आहे. मला हा ना, इथे मी दाखवलेलं ते वरती पुष्करच फार्म लिहिलेलं ना, तर हा हॉल आहे एवढा मोठा पार्टीसाठी किंवा फंक्शनसाठी. तर अशी अरेंजमेंट आहे ते. हे नाव आहे पुष्कराज कृषी पर्यटन केंद्र. व्ह्यू दाखवतो. तिकडे ती आहे ती वैशिष्ट्य नदी आहे खाली आणि हा व्ह्यू मस्त एकदम क्लाउडी वेदर आहे. क्लाउडी म्हणजे ऊन तर आहे पण तिकडे असं धुकं धुकं दिसतंय त्या साईडला. परत ही एक प्रॉपर्टी आहे. तर इकडचे जे ओनर आहेत ना त्यांच्याकडून आपण एक छोटीशी इन्फॉर्मेशन घेऊया कसं काय काय आहे इकडे अवेलेबल. मग आपण दाखवूया मग सगळ्यांना.
इकडे हट्स आहेत 3. परत इकडे आहे रेन डान्स आणि इकडे बसायला ते पाउचेस आहे रेन डान्स. ये बेसिकली अशी ही प्रॉपर्टी आहे. अजून फिरण्यासारखं पण खूप काय आहे खाली. तिकडे मँगोची फार्म आहे. परत ढोरं मीन्स काऊस अँड ते बोलतात ना गाय आणि हे ढोरं तर तिकडे ते खाली आहे. तर ते पण दाखवतो मी तुम्हाला. इथे बोट ठेवली आहे मस्त. येस. सो मस्त अशी ही प्रॉपर्टी आहे. ती मी बोलत होतो ना फॉर्म अँड बफेलोज ती इथे आहे या हटमध्ये म्हणजे ह्या. तर बघू त्यांची परमिशन मिळते का बघायला आपल्याला. तर मग ते आपण बघूया. येस. फॅमिलीसोबत घालवलेले हे क्षण, हसणं, खेळणं आणि पाण्यातली ही निरागस मजा, हेच खरं आयुष्य आहे. अशा छोट्या छोट्या मोमेंट्समध्येच मोठा आनंद दडलेला असतो. ना काही टेन्शन ना घाई, फक्त आनंद आणि आपले लोक. आणि म्हणूनच अशा आठवणी कायम मनात राहतात. कधी कधी आयुष्य खूप साधं असतं, पण त्या साधेपणातच खरी मजा असते. शहराच्या गोंधळापासून दूर हा छोटासा ब्रेक मनाला एक वेगळाच शांतता देतो. इथे ना मोठे प्लॅन्स लागतात ना काही स्पेशल कारण. फक्त आपले माणसं सोबत असले की प्रत्येक क्षण खास बनतो. पाण्यातले हे छोटे छोटे खेळ, एकमेकांवर उडवलेले पाणी आणि ते मनापासून हसणे, हे सगळं आठवणी बनून कायमच आपल्यासोबत राहतात. आणि ते शेवटी हेच मोमेंट आपल्याला पुन्हा पुन्हा जगायला आवडतं. निसर्गाच्या या शांत कुशीत वेळ जणू थांबून जातो. पाण्याचा आवाज, झाडांची सळसळ आणि मनाला मिळणारी शांतता, हे सगळं अनुभवताना आपण स्वतःलाच पुन्हा भेटतो आणि जाणवतं की खरं आयुष्य किती सुंदर आहे. फॅमिली म्हणजे फक्त नातं नाही, तर ती एक भावना आहे. एकत्र हसणं, एकत्र खेळणं आणि एकमेकांसोबत वेडेपणा करणं, हे क्षण आपल्याला आतून आनंद देतो आणि हेच क्षण आयुष्यभर साथ देतात. बघ कुठे बसलाय, आमच्यासोबत बसलाय, आमच्या बरोबर बसलाय. नमस्कार मित्रांनो. तर आता वाजले 4 आणि आम्ही आता निघालो आहे डॅमला जायला. तर ही जी प्रॉपर्टी आहे पुष्कराज ॲग्रो फार्म, तर त्याचे मालक आहे तिकडे पुष्कर चव्हाण. तर आम्ही त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ. तर या. नमस्कार. हे पुष्कर चव्हाण आहेत. तर ह्यांचाच येते टुरिझम. तर आपण थोडीशी ह्यांच्याकडून माहिती घेऊ की कसं काय काय आहे. तर तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगाल का की इथे कसं प्रॉपर्टी आहे, किती रूम्स आहेत, त्याचे प्राइसिंग वगैरे. नमस्कार, मी पुष्कर चव्हाण. तर सर्वप्रथम मितेश परब यांचं मी आपल्या पुष्कर कृषी पणन केंद्रात हार्दिक स्वागत करतो. आणि सांगायचं झालं तर पुष्कर कृषी पणन केंद्र आपण 2021पासून सुरू केलं. हळूहळू 4 रूम्स होत्या, नंतर एक स्विमिंग पूल होता. पण टप्प्याटप्प्याने जसं लोकांची मागणी वाढू लागली तसं आपण त्यामध्ये बदल करून 7 रूम्स प्लस डॉर्मेटरी आणि अजून एक मोठं म्हणजे त्या आत्ता आहे त्यापेक्षा एक स्विमिंग पूल मोठा आपण तिथे बांधलेला आहे. तसंच एक लग्नासाठी अरेंजमेंटमधून एक हॉल बांधलेला आहे. त्यामध्ये साधारण 50-60 सिटिंग आणि लॉन एरिया असल्यामुळे तिथेही सुद्धा एक व्यवस्थित डेस्टिनेशन वेडिंग होऊ शकतं अशी आपली व्यवस्था आहे. खरं तर आता आपल्याकडे एकूण 11 रूम्स आणि एक डॉर्मेटरी अशी व्यवस्था आहे. तर आपल्या ह्या रूमची कशी प्राइसिंग आहे? प्राइसिंग म्हणजे ज्या डिलक्स रूम आहेत त्याचा आपण 2,500 नॉन AC आणि 3,000 AC आपण अलाव करतो. त्यामध्ये 3 पर्सन्स आपण अलाव करतो आणि त्यामध्ये ब्रेकफास्ट आणि स्विमिंग पूल इन्क्लूड असतं. तसेच ज्या सुपर डिलक्स रूम आहेत त्याचे आपण 3,000 रुपये नॉन AC आणि 3,500 रुपये AC असे घेतो. आणि प्लस जो डॉर्मेटरी हॉल आहे त्याचे आपण 10 माणसांचे 5,000 रुपये अशा प्रकारे रेट लावलेले आहेत. तर आपले इकडे जे झाडं आहेत आंब्यांची वगैरे, तर त्याचं पण आपलं चालू आहे. तर ते म्हणजे कसं आहे, आपण कसं करतो, म्हणजे किती मोठी बाग आहे?
बाग म्हणजे आता सध्या आपल्याकडे आंब्याचे 4-5 प्रकार आहेत. त्यामध्ये तोतापुरी असेल, हापूस असेल, केसर असेल, तसेच नीलम असेल, अशा प्रकारचे आंबे आहेत. आणि दुसरं म्हणजे काजूसुद्धा आपल्याकडे चांगल्या प्रकारे लागवड केली जाते. तसेच कोकम जो फक्त कोकणामध्ये आपल्याला दिसतो असा कोकम आपल्या इथे आढळतो. तसेच नारळच्या बागा, तसेच आवळा आणि चिकूच्या बागा अशाच प्रकारचे आपल्याकडे झाडं आहेत. धन्यवाद. तर ह्या प्रॉपर्टीबद्दल राजने आपल्याला इन्फॉर्मेशन दिली, किती रूम्स आहेत, त्यानंतर स्विमिंग पूल आहे अँड त्यांची प्रायझिंग वगैरे. तर अशी प्रॉपर्टी आहे आणि एन्जॉय करण्यासाठी फॅमिली और फ्रेंड्स ग्रुप असेल बॉईजचा वगैरे, तर त्याच्यासाठी पण तुम्ही येऊ शकता. तर अशी ही प्रॉपर्टी आहे. आणि आम्ही आता निघालो, इथे एक जवळच डॅम आहे, तो डॅम बघायला निघालो आहे. आणि तिथे मंदिर पण आहे जसं राजने आम्हाला सांगितलं आहे. तर आम्ही तिकडेच चाललो आहे. तर आम्ही रेडी तर झालो आहे आणि आमची फॅमिली पण रेडी होते. सो लेट्स गो. तर आता आम्ही फायनली डॅमवरती आलो आहे. तर हा आहे डॅम. इथे पाणी पाणी दिसते का? डॅम, असा डॅम आहे. हा उडवतो. चंद्र बघा वरती. रोड आहे तो. अयो त्या पुलावरून आलो. त्या पुलावरून आलोय. हा कोणता डॅम आहे राज? आपलं गांगरेचा गांगडे डॅम. आपण केलं. आता आम्ही चाललो रिटर्न. त्यांनी असं स्विम ग्राउंड बनवलं आणि आता तरी ग्लास पूर्ण ग्लासचं केलं त्यांनी. आणि आपलं कॉफी गाडी चालत नाही तुमची. असं कसं ते पळवा पळवा पळवा. पुष्कर ॲग्रो आला. लवकर लवकर चल की. आलं गांगरे आलं. चल 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 बिगी बिगी चल. आपल्याला पुष्कर ॲग्रो मध्ये जायचंय. हो आलो 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 आलो. हॅपी अॅनिव्हर्सरी. ये अरे अरे काढलाच नाही मम्मीने. काढलं बघा. घे. आता सगळं असंच संपवायचंय. भरवून संपवायचं सगळं. अरे साक्ष संपवला मम्मीने.
आजचा दिवस तिसरा आणि आम्ही आलो आहे गांगरेमध्ये. ते राजचं गाव आहे गांगरेमध्ये, तिकडे आलो आहे. तर मस्त आहे वातावरण वगैरे, शांतता आहे. आता आम्ही ज्या घरात आलो आहे ती मम्मीची मावस आजी त्यांचं घर आहे, तर तिकडे आलो आहे. मस्त आहे वेदर. मम्मी कुठे आली तू? मी आली माझ्या आजोळे, माझ्या मामाच्या गावात गांगरे. गांगरे. हे माझ्या आजोबांनी बांधलेलं हे देऊळ आहे. विठ्ठलाचं देऊळ आहे. येस, विठोबा रुक्मिणीचं देऊळ. आम्ही आता आलो आहे आमच्या मामाच्या पुष्कर ॲग्रो फार्म मध्ये गांगरे. हां या आलो. हां आलो. चल या या या. या या. आता सांग कुठे कुठे काय काय. आता इथे एक छोटंसं स्विमिंग पूल आहे. हां इथे हां इथे बसायला जागा आहे. हां त्यानंतर इथे दुसरं आणखीन एक स्विमिंग पूल आहे, हा. मोठं आहे. हा. आणि इथे तुम्हाला खेळण्यासाठी छान तो माहिती आहे तिकडे मोठा हॉल आहे वरती, फंक्शनसाठी. ओके ओके. हा लॉन आहे. नाही मी ते अजून गेले नाही. आता मी जाणार आहे तिथे वर चढून. आता मी पुष्कर कडून आम्ही माहिती घेतली कुठे कुठे काय काय आहे त्याची काल. तेच. तुम्ही 2 दिवस थांबलात इकडे, कसं वाटलं तुम्हाला? एक्सपिरियन्स कसा होता? जेवण खूप मस्त आहे इकडचं. आचारी मस्त आहेत ना इकडचे, मग परत यावंसं वाटेल तुम्हाला? नक्की. मित्र मैत्रिणींना घेऊन येणार इथे परत. विशेष म्हणजे सकाळचा व्ह्यू आहे ना, हा व्ह्यू एकदम एक नंबर. एक नंबर. मम्मीने व्हिडिओ काढली आहे, मी टाकणार आहे ती घेऊन. मी पण काहीतरी बोलतो. हा बोल बोल. संध्याकाळचा सनसेट पण भारी आहे, एकदम मस्त रोमॅन्टिक, मजा येते. कोकणात असं सनसेट भेटणार नाही. ये नी कोकणात धुकं. एकदा जरूर भेट द्या पुष्कर ॲग्रोला, हा खरोखर परत परत याल असं वाटेल तुम्हाला. आणि इतकं एवढं छान डेव्हलप केलंय पुष्करनी इथे, मस्तच. असं वाटणार पण नाही गांगरे गावात इतकं छानपैकी रिसॉर्ट तुम्हाला बघायला मिळेल. मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा असं रिसॉर्ट आम्ही कधी बघितले नाही. इतके छान एवढे रिसॉर्ट आम्ही बघितले बरेच ठिकाणी, पण हे खूप A1. मम्मीने रँक दिला. तर इकडे आल्यानंतर इथे कॉन्फरन्स पण आहे, जर मीटिंग वगैरे काही असेल तर त्याच्यासाठी कॉन्फरन्स रूम पण आहे. सेटिंग पण मस्त आहेत. हा आहे रूम डॉर्मेटरी. इथे थोडासा पसारा आहे बागेचा. माझं आहे माझं. हा दुसरा रूम आहे जो की आहे 201. त्याची एंट्रन्स इथून आहे ही वाली, पण यांनी अटॅच केलं डॉर्मेटरीचं. एक रूम हा, इकडे मस्त बेड आहे, आणि हा रूमचा वॉशरूम इकडे. थांबा लाईट लावतो छपाक. तो ये है वॉशरूम, शॉवरवाला, अँड दिस इज बाथरूम. या रूममध्ये AC पण आहे, देन TV पण दिला आहे. हे एक्स्ट्रा बेड्स आहेत, अँड हा मोठा बेड आहे. अटॅच डॉर्मेटरी आहे. रूममध्ये वॉशरूम नाही आहे, पण हे 2 रूम अटॅच. हा एक रूम अँड हा एक रूम. ओके. हा रूम पण सेम आहे जसा बाजूचा रूम होता. व्ह्यू पण दाखवतला तुम्हाला मगाशी. हा रूम आहे, इथे TV आहे. देन त्या रूमची एंट्रन्स होती तशीच एंट्रन्स आहे. देन हा बाथरूम आहे सेम त्या ते मगाशी होता तसाच. हा आहे 201 असं आहे. हा अटॅच आहे. हा डॉर्मेटरी आहे आणि तो तिकडे
203 अटॅच आहे. ओके, ही अशी प्रॉपर्टी आहे. 202 रूम लॉक आहे. Then ठीक आहे, लॉक आहे पण सेमच रूम आहे पण अटॅच नाही डॉर्मिटरीला. हा आहे व्ह्यू इथून, बेस्ट व्ह्यू. इथे सनसेट होता मस्त आणि तो आपण तिकडे उभा होतो काल संध्याकाळी तो. सो आत्ता वाजले 3 o'clock आणि आम्ही आता निघतोय मुंबईला जायला. आमची पिकनिक संपली, बॅग्स वगैरे रेडी केले. 2 days कसे गेले समजलेच नाही. मजा आली, फॅमिली होती, एन्जॉयमेंट केली स्विमिंग पूलमध्ये. देन आज तर फुल आरामच केलं आहे, फुल डे. सकाळी उठल्यापासून उनो खेळलो, दॅन कार्ड्स खेळलो, अशी मस्त एन्जॉय केली. ही प्रॉपर्टी अशी आहे. हे आहे डिलक्स रूम आहे. ॲनिव्हर्सरी हे ब्राईटनेस वाढवला त्याच्यामुळे ते असं वाटतं. पप्पा आज आहे ॲनिव्हर्सरी. ये या या रे, बसा बसा. मग तो म्हणतोय मला कोण बोलव. हाय 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 हाय, दादा पण आहे. चला पूजा आले का? बार बार ये दिन आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरी. ऐकताची आम्ही निघालो मुंबईला जायला. भाऊजी कसा होता आपला एक्सपिरियन्स? मस्त, सगळेच तर हे बघायला भेटले आपल्याला. सगळे रस बघायला भेटले. आल्या गरम वातावरण, नंतर पूल, थंड, सगळं मजेशीर होतं. काय बोलतो आता? ऑल गुड? यस, डान्सिंग कर. या डान्सिंग. काय बोलतो आता? कसं होतं सकाळचा व्ह्यू? आजचा व्ह्यू बघितला का तू? आजचा व्ह्यू जबरदस्त. दार्जिलिंगला आल्याची फिलिंग झाली आम्हाला. ये आता बॅक कॅमेरा. ताईश्री काय बोलते तू? कसे वाटले 2 दिवस तुला? 2 दिवसात मी सगळे इमोशन्स एक्सप्रेस करून टाकले. मजा आले म्हणजे ते 31st नंतरचे जे राहिलेले होते ते काढले वाटतं. सगळे वाज रिक्वायर्ड, ऑल Yeah. सॅच्युरेटेड. या ऑल गुड. ऑल गुड. कशी होती कॉफी? आधी रेजरंट झालं अबाउट क्रेडिट. हो ना? येस, ठीक आहेस ना? खूप मस्त होती पिकनिक, खूप छान, एन्जॉयबल. एन्जॉयबल. आरूची आठवण आली का? जास्त, खूप जास्त. तुमच्याकडे आहेत ना ठिकाणी? मिस केलं काय? आई काय विचारतो तुला, आता आपण चिपळूणला आलो या रिसॉर्टमध्ये, तर तुला कसं वाटलं? छान वाटलं रे, गावी आल्यासारखं वाटलं. थंड होतं ना वातावरण आजचं? मजा आली. मजा आली. ही आमची श्वेता वहिनी, हा रुद्र. हाय रुद्र, बोला वहिनी कसं वाटलं? मस्त मस्त, छान, एकदम रिफ्रेशिंग होती वेकेशन ना, मिनी वेकेशन. पाठव नाही तर पाठीमागे. मम्मीनी तर दिलाय आपला रिव्ह्यू. नंतर नेक्स्ट ही आमची मोठी वहिनी. वहिनी काय बोलते? छान छान, कसं होतं आपलं? खूप छान. आय एन्जॉय. स्विमिंग केलं का? येत नव्हतं पण मी केलं, ट्राय केलं. किम्यानी शिकली आहे स्विमिंग बाबा एका दिवसात. मा मस्त होतं ना?
पप्पा व्हिडिओ चालू केलाय, सांगा ना तुमचा रिव्ह्यू. पप्पा काय बोलत नाहीयेत. ठीक आहे, आपण चेंज करू, दुसऱ्या कोणकडे जाऊ. बोलो पप्पा, काय वाटतं? ऑल गुड? मस्त, एक नंबर. परत यावं असं वाटतंय. पुष्कर ॲग्रो. ओके, डन. ही वहिनी, तिसरी वहिनी, परत चालू, सगळ्यात छोटी वहिनी. बोलतच नाही. तू बोलणार ना काहीतरी. कसं वाटलं पुष्कर? नाही नाही, मी सांगतो ना, मी विचारतो ना तुला. हा, मग प्रश्न तरी विचार. माझा प्रश्न असा आहे की आपण हे 3 दिवस थांबलो या ॲग्रो फार्ममध्ये, पुष्कर ॲग्रो फार्म. तर तुला कसा एक्सपिरियन्स आला? खूप खूप मस्त वाटलं. ते जाऊ दे, आल्यानंतरची फिलिंग कशी होती? आल्यानंतर म्हणजे आल्यानंतर खूप चांगलं वाटलं ना मला. आल्यानंतर माझी बॅग आल्यानंतर जास्त चांगलं वाटलं मला. माझी बॅग जी मुंबईला राहिली होती आणि मी पहिलीच आली होती इथे, त्याच्यामुळे मला आता चांगलं वाटतंय. आणि मेन म्हणजे मला जेवण खूप आवडलं. जेवण तर अप्रतिमच होतं, त्यांचा कुक होता तो मस्तच होतं, सकाळचं नाश्त्यापासून अँड डिनरपर्यंत एक नंबर. आता दादाकडे जाऊया. मोठं दादा, दादा थोडीशी मान अशी फिरवशील काय रे? किती अँगलमध्ये? हा, बस बस बस, चालेल. सांग ना तुझा एक्सपिरियन्स कसा होता? माझा एक्सपिरियन्स एकदम चांगला होता, कारण हे फर्स्ट टाइम मी अशा कुठच्या तरी पर्यटन म्हणजे फार्म हाऊसवरती आलो, आणि ते पण फॅमिली बरोबर. म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता. स्विमिंग पूल होतं, परत एन्जॉय केला फॅमिली बरोबर. रात्रीचा ट्रेजर हंट हा मस्त होता गेम, तो चांगला वाटला. तो फूड चांगलं होतं, त्यांची सर्व्हिस चांगली होती. तर मी रेकमेंड करेल की सगळ्या जणांनी या आणि याला काय बोलतात त्याला? भेट द्या. भेट द्या. येस येस येस, नक्कीच. आता आम्ही रिटर्न चाललोय. थोडे शांत शांत फेस दिसतंय तिकडे. काय नाही, परत जाऊ आपण. अरे बोला हो. ये. परत एकदा जाऊ. हो हो, नक्की नक्की. पुष्कर फार्मला एव्हरीवन मस्ट गो. नाही नाही, मी ते नाही घेणार आहे. हो हो, चला बाय बाय. असंच सुंदर आठवणीसोबत आजचा हा दिवस इथेच संपवतो. पुष्कर ॲग्रो टुरिझममधला हा अनुभव खरंच खूपच खास होता. फॅमिलीसोबत घालवलेले हे मोमेंट्स मनात कायमचे साठवून ठेवण्यासारखे आहेत. जर तुम्हालाही असंच शांत आणि आनंदी वेळ घालवायचा असेल तर इथे नक्की भेट द्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि MT ट्रॅव्हल ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद. चलो बाय, सिया.